अशा या सभेचे अध्यक्ष माधुरीराव पवार किंवा सगळ्यांचे खासदार भगवेश्वर आमदार नरेंद्रजी धनादे सोनियाजी होळकर सौ ईशाताई शिंदे महेंद्रशेठ काळे गोकुलशेठ पिंगळे राजेंद्र भोसले संभाजीराजे पवार कुणाल धनादे जयदत्त होळकर भूषणसिंह होळकर विठ्ठलाना शेलार सुभाष निकम सचिन खरात हेमंत चक्रे संगीता पाटील व्यासपीठाचे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष आंबेडकरी चळवळीचे सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले तुम्ही बंधू भगिनी, आजची ही सभा एका दृष्टीने ऐतिहासिक सभा आहे. माणिकराव शिंदे गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये लोकांची सेवा करण्याची भूमिका ज्यांनी घेतली अशांना आम्हा सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि ती उमेदवारी आपण यशस्वी करावी, मोठ्या मताने त्यांना विजय करावा ही विनंती करण्यासाठी व्यासपीठावर बसलेले सगळे सहकारी माझ्यासह त्यांची इच्छा आहे. या निवडणुकीला मी एवढं का महत्त्व देतो, आपला परिसर यावर एवढा एक वेगळा असा परिसर आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अग्रभागी राहिलेला हा परिसर आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर दुष्काळाचं संकट असलं तरी लोकांच्या हाताला काम देऊन जी पैठणी जिचा लौकिक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे त्याची निर्मिती करण्याचं झालं आज इथल्या कलाकुसरच्या लोकांनी केलं. आणि म्हणून स्वातंत्र्याची चळवळ असो, दुष्काळाला तोंड द्यायचा प्रसंग असो, पैठणीची निर्मिती असो, प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वैशिष्ट्य हे आपल्या सगळ्यांचं महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी ज्याचा नावलौकिक देशात आहे अशा परिसराला कुणाच्यामुळं जर त्याचं नाव खराब होत असेल तर त्याचा बंदोबस्त करायचा हा विचार केल्याचं गत्यंतर नाही. आज काय चित्र दिसतं, आज एकेकाळी तुमचं नाव लौकिक मी असं सांगितल्याप्रमाणे देशामध्ये होतं आहे, पण आज केवळ एखाद दुसरी व्यक्ती आम्हा लोकांच्या चुकीमुळं या ठिकाणी सादर केली आणि त्यांचं एकंदर काम कार्यपद्धती ही बघितल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा एका वेगळ्या पद्धतीने होते. आणि ही स्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांच्या हातामध्ये इथं उद्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचं काम आम्ही देणार नाही हा निकाल या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना काय केलं या ठिकाणी. आज आधीच्या वाक्याने काही गोष्टी उद्धवांच्या सांगितल्या. मागं मी आलो असताना मी जाहीरपणाने सांगितलं आम्हा लोकांच्याकडून एक चूक झाली, त्याला इथं आणून बसवलं. अनेक गोष्टी मला आठवत आहे. आज या चुकांचा 12 वर्षाचं म्हणजे तर ते अतिशक्य होणार नाही.
मला आठवत आहे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईच्या महापौरपद त्यांच्याकडे दिलं. मुंबईमध्ये त्यांना प्रतिष्ठा दिली. त्याच बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी संघर्ष करायचे सगळं. बाळासाहेबांची चिंगल केली, त्यांची स्थिती अवघड झाली आणि एक दिवशी नाईलाजाने त्यांनी निर्णय घेतला की दुसऱ्या पक्षामध्ये जायचं. त्यांनी हा निर्णय घेतला, पण त्यांची स्थिती ही वाईट होती. वाईट होती असा अर्थ त्यांनी ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांची चिंगल केली त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया शिवसैनिकांच्यामध्ये अतिशय गंभीर होती आणि त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून धडा शिकवला जाईल ही चिंता सगळ्या भुजबळांच्या मनामध्ये होती. तर काय केलं त्यांनी आम्हाला लोकांना सांगितलं की माझ्या हल्ला व्हायची शक्यता आहे, माझी स्थिती ठीक नाही, मला संरक्षण द्या, मला कुठेतरी दफून ठेवा. आम्हाला खरं वाटलं, आम्ही त्यांना संरक्षण दिलं. नागपूरला नेऊन त्यांची व्यवस्था केली. ते कुठेही गेले ते एकटे जायचे नाही. त्यांच्याभोवती काही पोलिसांचा गराडा ही स्थिती केली. थोडं हळूहळू शांतता झाली. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आम्ही तिकीट दिलं, तिथे यश नाही आलं. पुन्हा एकदा त्यांना काहीतरी संधी द्यायची. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये त्यांना घेतलं गेलं, विरोधी पक्षाचं नेतृत्व दिलं आणि हे दिल्याच्या नंतरच्या काळात पुन्हा जी विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये त्यांना संधी दिली. ते निवडून आले. या माणसाचा उपयोग करून घ्यायचा या हेतूनं त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठी जागा दिली, प्रमुख पदाची जागा दिली. आणि ते करत असताना महाराष्ट्र सरकारमध्ये यांना संधी द्यायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला. मंत्रिपदावर त्यांना बसवलं. मंत्रिपदावर बसवल्याच्यानंतर काहीतरी उद्योग केले आणि त्याचा परिणाम ते पद त्यांना शोधावं लागेल. त्यांना अटक झाली, तुरुंगामध्ये गेले. तुरुंगामध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा अशा स्थितीमध्ये त्यांना कुणी भेटायला तयार नव्हतं. माझ्या घरची माझी मुलगी आणि अन्य सहकारी त्यांना भेटून धीर देत होते. त्या त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना एक प्रकारचा आधार त्या काळामध्ये आमच्या लोकांनी सुद्धा दिला. आणि त्याच्यानंतर तुम्हा लोकांच्याकडे आले. तुम्ही लोकांनी माझ्या शब्दाची किंमत ठेवली आणि त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून दिले. आणि हे निवडून दिल्याच्या नंतर त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी दिली. गृह खात्याचं मंत्रिपद, 2 नंबरचं मंत्रिपद हे त्यांच्याकडे दिलं. दुर्दैवानं तिथेही काही चुका झाल्या, काही चौकशा झाल्या आणि त्यांना मंत्रिपद शोधावं लागलं. आणि ते शोधल्याच्या नंतर जे काही झालं ते पुन्हा करणार नाही अशी स्थिती आणि अशी खात्री त्यांनी आम्हाला लोकांना दिल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी विसरलो आणि त्याला एक प्रकारचं समर्थन देण्याची भूमिका घेतली. ही सगळी मालिका तुम्हाला सांगतो की एवढ्यासाठी की आत्तापर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीच्या सरकारने त्यांना सहकार्य केलेलं होतं. तुझं पक्ष फुटला, आम्हाला लोकांच्याकडे त्यांनी यायचा निर्णय घेतला. त्यांना आम्ही पक्ष वेगळा करायचा निकाल घेतल्याच्यानंतर मुंबईला शिवाजी पार्कवर एक मोठं संमेलन केलं. त्या संमेलनाचं अध्यक्षपद भुजबळांना दिलं. तेही त्यांच्यासाठी केलं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार बनलं. त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद हेही त्यांच्याकडे दिलं. आणि ते सगळे करत असताना हळूहळू
त्याने आणखीन त्याची वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये आम्हाला सत्ता मिळू शकली नाही. पण नंतरच्या काळामध्ये आमच्याचे काही सहकारी उद्धव ठाकरे या सगळ्यांनी मिळून एक नवीन सरकार बनवायचा निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये उज्ज्वलांना काम करायची संधी दिली. आणि अशा ठिकाणी पुन्हा एकदा आमच्याच्या काही सरकारने फाटाफूट करायचं ठरवलं. पक्ष फोडला, वेगळा पक्ष काढला. माझ्याकडे आठवतं आहे ही सगळी स्थिती मला समजली आणि मी ठरवलं कोणी घर फोडलं असलं, पक्ष फोडला असला तर आपण पुन्हा एकदा लोकांना उभं करू, नव्या पिढीला बरोबर घेऊ आणि आपण पुन्हा एकदा या पक्षाची बांधणी करू. आणि त्या कामाची सुरुवात मी केली. एक दिवशी सकाळी उज्ज्वल साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं हे काय झालं, फार वाईट झालं, काही लोकांनी पक्ष फोडला, आता ते काय करतात याची माहिती घेतली पाहिजे, त्यांची समजूत काढली पाहिजे. मी त्यांची समजूत करायला जाऊ का? मी जायला हरकत नाही, सुधारणा होत असेल तर करा, प्रयत्न करा, माझी काही हरकत नाही. उज्ज्वल साहेब गेले ते परत आलेच नाही, ते तिथं बसले. आणि नंतर कळलं की दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. एखाद्या माणसाने चुकीचं काम फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात. त्या सगळ्या मर्यादा आज उज्ज्वलांनी शिल्लक ठेवलेल्या नाहीत. आणि ज्या व्यक्तीला सरकारांच्याबद्दलची आस्था नाही, ज्या व्यक्तीला स्वतःच्या विचाराची आस्था नाही, ज्या व्यक्तीला पक्षाच्या एकंदर संघटनेच्या स्थितीबद्दल आग्रह नाही, अशी व्यक्ती आज तुम्हा लोकांच्या समोर मतं मागण्याच्यासाठी ज्यांनी अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची स्थिती दाखवून धोका दिला, आज असे डोकेबाज कोणी लोक असतील तर त्यांना आम्ही लोकपाठिंबा देणार नाही, हा निकाल तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मला आनंद आहे की या ठिकाणी त्यांनी हा वेगळा निकाल घेतल्याच्यानंतर याच ठिकाणी मी आलो होतो. तुम्ही लोकांनी मोठी जाहीर सभा केली आणि त्याच वेळेला तुम्हा लोकांना उद्याचा धोरणाचा एक संदेश मी लोकांनी दिला. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे, माधवसाहेब शिंदे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील आणि विशेषतः या तालुक्यातली सगळी तरुण पिढी असेल, ही एकसंघ ताकद दाखवून आज उभी राहिलेली आहे. तुमच्या साक्षीच्या, तुमच्या प्रयत्नाच्या ताकदीवर, मदतीवर मला खात्री आहे की तुम्ही या ठिकाणी परिवर्तन कराल, नव्या पिढीला संधी द्याल. आज या ठिकाणी अनेक सरकारी फुलं आलेली आहेत. सोनियाजी होळकर असतील, नरेंद्र दराडे असतील, गोकुळशाह शिंदे असतील, कुणाल दराडे असतील, जयदत्त होळकर असतील, अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्या लोकांनी निकाल घेतला आहे की ज्यांनी विचारधारा धोका दिला, ज्यांनी संघटनेला फसवलं, ज्यांनी नेतृत्वाला फसवलं आणि त्यांच्या हातामध्ये इथल्या जनतेची शक्ती द्यायची नाही. ही जनता आणि हा परिसर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्याग करणारा, इतिहास निर्माण करणारा असा हा परिसर आहे. आणि या परिसराचं नावलौकिक कोणी खराब करत असेल तर त्यांना योग्य प्रकारे उद्याच्या निवडणुकीमध्ये धडा हा शिकवायचा, हेच काम तुम्हा सगळ्यांना करायचं आहे. आणि त्या कामामध्ये मी तुम्हाला एक खात्री देतो, तुम्ही तयारीचा मी पूर्ण साक्षीनं तुमच्या मागं उभं राहील. काय फलन ते करतं तुम्ही जे कराल त्या सगळ्या गोष्टीला माझं सहकार्य असेल, हा विश्वास जाहीरपणानं मी तुम्हा सगळ्यांना देतो. आणि या भूमिकेला तुमची साथ आहे हे सांगण्याच्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही हात वर करून
या सगळ्या गोष्टीला एक फाशीमध्ये मला अतिशय आनंद आहे की हा प्रचंड प्रतिसाद तुम्ही आज या ठिकाणी झाला. आपण ही लढाई जिंकू जिंकू जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र.